हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. वडापाव बनवलेला होता, तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात म्हटलं. बऱ्याच वेळा मी हे वडापाव बनवलेले आहे आणि सगळ्यांचं असं म्हणणं येतं, की खूप छान बनवतेस. तर म्हटलं एक क्विक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. बटाटे इथं साधारणतः अर्धा किलो उकडून घेतलेले आहेत. हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर यांची पेस्ट बनवून घ्यायची. आता कढईत तेल गरम करायला ठेवले. मोहरी टाकली. मोहरी तडतडली की जिरे घातले. त्यानंतर थोडंसं कढीपत्ता, त्याचबरोबर आपण तयार केलेलं जे काही वाटण होतं मिरची आणि अद्रक लसूणचं, तर ते घातलं. ते छान परतून घेतलं. त्यानंतर हळद घातली. त्याचबरोबर त्याच्यामध्ये घातले हिंग आणि ओबडधोबड केलेलं असं थोडंसं धण्याची पावडर 1 चमचा घातलेली. मीठ घातलं त्याच्यातच, म्हणजे पूर्ण बटाट्यामध्ये व्यवस्थित मीठ मिक्स होतं. बटाटे स्मॅश करून घेतले आणि त्याच्यामध्ये ॲड केले. छान अशी याची भाजी बनवून तयार झालेली. आता पीठ भिजवायला घेऊयात. या ठिकाणी 2 कप पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि थोडासा ओवा घातला आहे. 2 चिमूटभर इतपतच सोडा घातला. चवीनुसार मीठ घातलं. थोडीशी हळद घालायची मी विसरली होती, नंतर घालते. तर या पद्धतीनं छान असं थोडं थोडं करून पाणी घालायचं. एकदम घट्टसर पीठ मळायचं नाही किंवा अगदीच पातळ पण नाही करायचं. आपलं जे काही सारण आहे त्याचे छान छान असे वडे बनवून घ्यायचे. आपण आता घरात करतो आहे त्याच्यामुळं थोडंसं इथं मी साईज मोठं ठेवलं आहे. तुम्हाला जर बिझनेससाठी किंवा असं घरगुती विकायचं असेल तर त्यासाठी थोडीशी छोटी साईज ठेवली तरी चालेल. याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत नक्कीच शेअर करीन. तर वडापावसोबत जी चटणी दिली जाते, तर त्या चटणीसाठी थोडंसं इथं बॅटर मी आता आहे असंच डाळीचं पीठ थोडंसं असं भजा टाईप असं तळून घेतलेलं आहे. आता याची चटणी बनवायची आहे, त्या अगोदर पिठामध्ये थोडीशी हळद मिक्स करून घेते. मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले जे भजे आहेत तर ते टाकले. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, त्याचबरोबर जिरे अर्धा चमचा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ टाकायचे. लसणाच्या पाकळ्या न सोलताच टाकायचेत आणि ह्याची म्हणजे चटणी बनवून घेतली. आता आपले वडे बनवून घेऊयात. तर तेल चांगलं गरम झालं. या ठिकाणी मी हे वडे तळून घेते. आता अगोदर मी चटणी बनवली, पण शेवटी जर का तुम्ही सगळे वडे तळून झाल्यानंतर हे जे वडे तळताना हा जो बारीक चुरा येतो ना, तर त्याची चटणी बनवली तरी चालेल. पण मला आता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी काय केलं आहे, तर हे वडे या पद्धतीनं छान तळून घेतलेले आहेत आणि मस्त असं पाव घेतला आहे. पावामध्ये ही चटणी पसरवायची. हिरवी